नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे धुळे शहराच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी रामदास आठवले यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील स्वस्तिक सिनेमागृह परिसरात रामदास आठवले यांच्या उपस्थितीत RPI पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या कार्यकर्त्या मेळाव्याला रामदास आठवले यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पक्षाच्या संघटन वाढीसाठी पक्षाची विचारधारा संपूर्ण जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी जनसामान्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे. तसेच समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आग्रही राहावे असे आवाहन रामदास आठवले यांनी यावेळी केले. माझ्या बाबासाहेबांमुळे मी संसदेमध्ये आहे, माझ्या बाबासाहेबांमुळे. म्हणूनच आमच्या कपाळावर तुम्हाला दिसत आहे निळे निळे दिले. माझा आहे रिपब्लिकन पक्ष, माझा आहे रिपब्लिकन पक्ष. त्यामुळे साऱ्या देशाचं आहे माझ्याकडे लक्ष. मी आता झालो आहे दक्ष, मी आता झालो आहे दक्ष. संविधानाचे दुश्मन आहेत माझे पक्ष. तर आज या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर आले होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आज रिपब्लिकन पक्षाची सभा होत आहे. या ठिकाणचे आमचे पूर्वीचे जिल्हा अध्यक्ष संजय पगारे अनेक वर्ष ते माझ्या पाठीशी उभे राहिले. आज आमच्यामध्ये नाही. चालता येत नव्हतं तरी सुद्धा माझ्या पाठीशी ते ताकदीने उभे राहिले. रमेश गरुड हे सुद्धा अत्यंत ऍक्टिव्ह कांताच्या काळामध्ये होतो. धुळ्यामध्ये आलो की रमेश गरुड यांच्या वस्तीमध्ये मी अनेक वेळेला जाऊन आलो. नाना दामोदर हे सुद्धा माझ्यासोबत राहिले. भरत खरात हा तर अत्यंत बुलंद आवाजाचा माणूस. नेहमी आला तर कुठल्या ना कुठल्या तर विषयावर वाद करण्याचा प्रयत्न करणारा, अनेक लोकांच्या विरोधामध्ये तक्रारी करणारा, पण मनाने मात्र माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवणार अशा पद्धतीचा भरत खरात होता. तो आज आपल्यामध्ये नाही. अरविंद कुवर नंदुरबार जिल्ह्याचा अनेक वर्ष अध्यक्ष राहिला. पूर्वी धुळे जिल्ह्यामध्ये नंदुरबार आणि सगळे तालुके होते, शहरा वगैरे. नंतर धुळे आणि नंदुरबार असे 2 जिल्हे झाले. आणि काही महिन्यापूर्वीच अरविंद कुवर हे आपल्यामध्ये राहिले नाही. या सगळ्या माझ्या सहकार्यांना मी आदरांजली अर्पण करतो. या ठिकाणी शिक्षणाचं सांगितलं होतं की नाव लिहिले, म्हणजे प्रत्येकाने काही हरिणाचं नाव त्यामध्ये लिहिलं नाही. लिहिण्याचा विषय नाही आहे, पण लक्षात ठेवलं पाहिजे ना. मी जरा देशाची नावं लक्षात ठेवतो, तुला जिल्ह्याचं नाव लक्षात ठेवता नाही. जिल्ह्यामधले कोण आपल्याला योगदान करणारे आपले सोडून गेलेले आहे. तर हे थोडंसं कार्यकर्त्यांकडून विचार करायला पाहिजे. त्यामुळे खैरनार सरांनी अभ्यास करून सांगितलं की 31 जुलैचा दिवस आपण त्या ठिकाणी आपण सेलिब्रेट करायचा. आणि त्या पद्धतीनं आपण 31 जुलैला मी अनेक वर्ष त्या ठिकाणी येत होतो. आता सगळ्या देशभरामध्ये मला जावं लागतंय. त्यावेळेला आमचं संसदेचं अधिवेशन चालू असतं. याच्या अगोदर मी अनेक वर्ष 10-15 वर्ष मी प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी आलेलो आहे. आता तर लाखोच्या संख्येत लोक त्या ठिकाणी जमा होतात. महाडच्या ठिकाणी सुद्धा आपण सुरुवात केलेली आहे. महाडमध्ये 20 मार्चला प्रत्येक वर्षाला भारतीय दलित क्रांतीच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी मेळावा सुरू केला. आणि 1000, 2000, 5000, 10000, 20000, 50,000, 1,00,000 एवढे लोक येऊ लागले. भीमा कोरेगावला सुद्धा त्या ठिकाणी आपण सुरुवात केली कांद्याच्या काळामध्ये.
मी सुरुवातीला त्या ठिकाणी 100-200 लोक घेऊन जाऊन ट्रकवर त्या ठिकाणी उभा राहून माईक लावून भाषण केलेलं आहे. तेवढे नसेच आमच्याकडे पैसे नसायचे. मी धुळ्याला येताना मी बसने येत होतो. अनेक वेळेला धुळ्याला येताना मी रेल्वेने आलो. अनेक वेळेला रिझर्वेशन नसताना उभा राहून मी आलेलो आहे. बसने आलेलो आहे. चाळीसगावला उतरून त्या ठिकाणी गाडीवरून शशी आणि संजय यायचा आणि तिथून इकडं आपल्या इकडं मी आलेलो होतो धुळ्याला. कधी कधी त्या डायरेक्ट ट्रेन लिहिली त्या ट्रेन निमित्त आलेलो आहे. त्यामुळं गावागावाशी माझा संपर्क आहे. त्यामुळं आज इथे या कार्यकर्त्याच्या मेळाव्याच्या निमित्ताने कार्यकर्ते आमचे भामरे सर तर या ठिकाणी आलेले. ऐसे जाति के बच्चों के लिए शिक्षा में नौकरियों में 10% आरक्षण देने का निर्णय मोदी सरकार ने लिया है. तो हमारी सरकार आप विरोध में नहीं है. कांग्रेस वाले जाकर बता दिए कि भाई मुसलमान के विरोध में है. हम मुसलमान के विरोध में नहीं है. हमारी सरकार आपको साथ देने वाली है. ये लोग आपको भड़काने का काम करते हैं. ये लोग आपस में लड़ाने का काम करते हैं. राहुल गांधी जी हर जगह पर जाकर बोलते हैं कि भाई ऐसा हो रहा है, ऐसा हो रहा है. राहुल गांधी जी जब 60-70 साल तक आपकी पार्टी की सरकार थी, कितना डेवलपमेंट हो रहा था, कितने रोड बन रहे थे, नेशनल हाईवे, कितने लोग गरीबी रेखा के ऊपर आए थे. आदरणीय इंदिरा गांधी जी ने गरीब हटाओ का नारा तो किया था, लेकिन कितने गरीबों को गरीबी के हटाया था. और राजीव गांधी बता देते कि जो हम 100 पैसा मंजूर करते हैं उसमें से गांव में 15 पैसा ही जाता है. राहुल गांधी जी राजीव गांधी जी बताते थे. तो ठीक बात है, ये तो अलग बात है, लेकिन हम सब लोगों ने मिलकर आगे बढ़ना है. मुसलमान के खिलाफ हम लोग नहीं. आम्ही मुस्लिम कम्युनिटीच्या विरोधामध्ये नाही. आणि आज या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होतो आहे. आमच्या भगिनी सगळे तो उपस्थित आहे. काल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे जाहीर केलेलं बजेट आहे त्याच्यामध्ये आमच्या लाडक्या बहिणीला मिळणारे 1500 रुपये कंटिन्यू केलेले आहेत. महिन्याला 1500 रुपये. काही लोकांना 1500 रुपये कमी वाटत असतील, पण 1500 रुपये आमच्या गोरगरीब आयाबायांसाठी 1500 रुपये हे फार मोलाचे आहे. बात बंद होणार नाही ते मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड 14 तळ्याचा सत्याग्रह केला होता. त्याला पुढच्या वर्षी 21 मार्चला 100 वर्ष पूर्ण होत आहे. आणि त्याला सुद्धा चांगलं बजेट देण्याचा निर्णय सरकारने घेतला. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.